माझे ज्येष्ठ नेते ज्यांच्या बालहट्टामुळं रमेश कदमचं तिकीट रद्द करून शेवटच्या दिवशी शरद पवार साहेबांनी मला तिकीट दिलं ते म्हणजे आमचे काकासाहेब साठे, आमचे प्रल्हाद मामा काशीद, जितेंद्र शिलवण, सुवर्णा झाडे, बच्चन गराड, प्रवीण करंडे, रतिकांत पाटील, शिवगंगा चौगुले, आमचे सरपंच पीरसाहेब गायकवाड, सौ काजल जगताप गायकवाड. आता मी गायकवाड म्हणायचं का जगताप म्हणायचं? गोरख भोसले, तानाजी घोडके, उमाताई अकोलकर, मधुकर सीताफळे, माझे सहकारी फिरोज आहे, लक्ष्मण आहे राठोड, आकाश आहे, संजय आहे, बांधवांनो. निधी 10 लाखाचा आहे का 1 कोटीचा हा महत्वाचा नाही, पण तो निधी देणं हा महत्वाचं काम मी करतोय. एक मोठ्या विश्वासानं 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला गाडून तब्बल 31,000 मतानं मला तुम्ही आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. त्याबद्दल मी आपल्या हिपरकरांचं मनापासून आभार मानतो. याच जन्मात नाही तर 7 जन्मात सुद्धा आपले उपकार कधी मी विसरू शकणार नाही. बांधवांनो, विकास काय असतो हे काका ग्रामीण भागामध्ये फिरत असताना रस्त्याची अवस्था फार विचित्र आहे. उमेश दादा, आपण राजकारणामध्ये आलो तर राजकारण करायसाठी नाही आलो. काकांनी जसं वडाळा कसं सुंदर बनवलं, एक खेडगाव, पण आज वडाळ्यात गेल्यानंतर असं वाटतं की आपण पुन्हा सिटीमध्ये आलो. त्याच्यासाठी 50, 55, 60 वर्षाची त्यांची राजकीय कारागिरी पणाला लावून आपलं गाव कसं बनवायचं, गावच नाही तर गावाच्या आसपासच्या परिसरावर सुद्धा काकांचं बारीक लक्ष असतं. कारण मी आमदार झाल्यानंतर 1 वर्षात बघितलंय की काका बसू देत नाहीत, आणि काका आले की मला उठता येत नाही, थांबा बसवायला लागते. आमदार साहेब हे काम, आमदार साहेब ते काम, पण स्वतःसाठी ते कधी मागत नाही. हे उत्तर सोलापूर तालुक्यासाठी या गावाचं हे काम झालं पाहिजे, त्या गावाचं ते काम झालं पाहिजे, या गावाचं हे काम झालं पाहिजे, या वयामध्ये सुद्धा. आणि काका ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मी आमदार झालो 23 नोव्हेंबरला 2024ला. उमेश दादा, मी 2.5-3 वर्ष या मतदारसंघामध्ये भिंगरी सारखा फिरत होतो. मंदिर असेल त्याला मदत, रस्ता नाही तिथं रस्ता करायचो, आजारपणाचा माणूस आला त्याला मदत करायचो, कोण गरीबाची घरी लग्न असेल तो आला माझ्याकडे, त्या गरीबाला लग्नाला मदत करायचो. कोण शिक्षण शिकताय, चांगले मार्क आहेत परंतु फी भरायला पैसे नाही, गरीबी परिस्थिती आहे, त्याला मदत करायचो. आणि काम करत 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 दुष्काळ प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला 23ला. आणि 20 दिवसानंतर ना मोहोळ शहराला पाणी मिळत होतं. उमेश दादा मोहोळ शहराचे सुपुत्र आहेत. 20 दिवसांनी मोहोळ शहराला पाणी मिळायचं. सोलापूरची तीच अवस्था, पण मोहोळची अवस्था अत्यंत भयानक होती. आणि 50 रुपयाला हंडा घेतला जातो पाण्याचा.
आता पाण्याचं महत्व आमच्या आया बहिणींना जास्त माहिती आहे. उठल्यापासून संध्याकाळी पर्यंत शेवट ती त्यांचा होतो ती भांडी घासून मग ते झोपतात. त्यामुळे पाण्याचं महत्व हे आपल्या महिलांना ज्यादा माहिती आहे. 20-20 दिवसानं पाणी येणार हे शहर. ओ पाटील साहेब फोन ठेवा, बघ तुमची भावकी आमच्यावर आरोप करते. 1 वर्ष झाले सत्ता गेली, विधानसभेत उताना पाडला अनगरकर पाटलाला, नंतर काल नगरपालिकेत मोहचा पाडला. आरोप काय करते काका? तर 20 दिवसानंतर पाणी येणाऱ्या शहराला काका मी मुंबईवरनं 20-20 हजार लिटरचे 10 टँकर, 16-16 हजार लिटरचे 5 टँकर उमेदवार आणि 15-15 हजार लिटरचे 5 टँकर अशी मी 17 टँकर 17 टँकरनं मी मोहोळ शहराला 76 दिवस पाणी पुरवत होतो उमेदवार. 76 दिवस. आपल्या उत्तरलाही 3 टँकर दिले होते. दादा तुमच्या नरखेड गटात मी 1 टँकर दिला होता. इकडे कुरुल कामती भागामध्ये 1-1 टँकर दिला होता. आणि त्या मोहोळ शहरासाठी ग्रामीण भागात 7 आणि मोहोळ शहराला फक्त 10 टँकर होते. 76 दिवस मी पाणी पाजवत होतो काका. मोहोळ शहरात 15,000 मतदान झाले, त्यातलं 12,500 मतदान मला पडलं. कारण सरकारची लाडकी बहीण तिथे चालली नाही, पाणीवाला दादा तिथे चालला. त्या टँकरवरती माझा एक फोटो असायचा हात जोडलेला. तर त्या माता भगिनीनं मतदान करायला जाताना हा विचार केला की ऐन दुष्काळात हा दादा आम्हाला पाणी पाजत होता, त्याच्यामुळे निवडणुकीत याला मतदान करून आपण अनगर करायला पाणी पाजू. म्हणून 12,500 लीड हे मोहोळ शहरात मिळालं. आता हे आरोप काय करते तुमची भावकी आमच्यावर उमेदवार की हा तालुका आता 25 वर्ष मागे गेला. म्हणजे 30 वर्षामध्ये काय दिवे लावले? अरे बाबा तू जर दिवा लावला असता तर 20-20 दिवस मोहोळ शहराला पाणी मिळालं असतं का? दिवसात तर 3 वेळा पाणी मिळालं असतं. काका खरंय खोटं आहे? जे शहर 20-20 दिवस पाण्यासाठी वाट बघतोय त्या शहराला तू दिवसात 3 टाइम पाणी देऊ शकला नाही. तुझ्या 30 वर्षाची राजकीय कारकिर्दी. 15 वर्ष तू स्वतः आमदार होता, नंतर डोबळे आमदार झाले, ते तर पाणी पुरवठा मंत्री झाले, त्याच्यावर खातही पाणी पुरवठा होतं. पाणी कमी पुरवठा जादा केला तिने. नंतर तुम्ही रमेश कदमला आमदारकी दिली. त्याला तर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं होतं, ती डायरेक्ट झोलमध्येच गेलं. तर मला 8 वर्षाने सुटून आलं. ती 5 वर्षात दादा मोहोळचा विकास खुंटला. रम्या कदम ज्यावेळी जेलमध्ये गेला त्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याने त्याचा फंड विकला. जेलमध्ये सह्या करायचा ठेकेदारांच्या, जे काय 5-10 टक्के त्याला मिळायची. आता ठेकेदारांनी असंच आपलं हातूर मात्र काम. ती 5 वर्ष गेली. नंतर तुम्ही दोघांनी सगळ्यात मोठी चूक केली 19ला. मी काकाचे 4 वेळा पाय धरले होते की काका मला तिकीट द्या. तुम्ही दिलं त्या मान्याला तिकीट आणि त्या मान्यानं विकास करायच्या ऐवजी ठेकेदारीचा धंदा केला. मी ग्रामीण भागात दादा तुम्ही फिरताय, नरखेड भागात फिरा, कुरुल भागात फिरा, नाही मोहोळ तालुक्यात फिरा, पंढरपूरच्या 17 गावात फिरतोय, उत्तर मध्ये फिरतोय. प्रचंड अशी रस्त्याची अवस्था बेकार आहे. आणि हा जो बॅकलॉग आहे हा भरून काढत असताना सगळं बिल लोकांनी क्रांती केली आणि मला आमदार केलं. ही क्रांती लोकांची. यांच्या दादागिरी, दडपशाही, तानाशाही, झुंडशाहीच्या विरोधात सरकारी कार्यालय पळवत होते. आया बहिणी सुरक्षित नव्हत्या आणि यांना मोठमाती देण्यासाठी मला आमदार केलं. तसं मी काम बी करत होतो. आणि आता 1च वर्ष काका झाले तर 30 वर्ष तालुका मागे गेला.
मी असं म्हणतो उमेश दादा, 30 वर्ष तालुका महाग नाही, तो महागच होता, तो आता मी पुढे घेऊन चाललोय. म्हणजे काय बोलायचं त्याचं सुद्धा दादा. आणि ह्या वय जसं वाढत चाललंय दादा तुमच्या भावकीचं, तसं आता त्यांना बोलायचं बी समजणार नाही. देवाभाऊ, मोदी साहेब आणि जया भाऊ, पवार साहेब गेले, अजित दादा गेले, पहिले शेकाप मध्ये होते, काकाला चांगलं माहिती आहे. शेकाप सोडून मग काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेस सोडून मग एक संघ राष्ट्रवादीत गेले, मग राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवार साहेबाला सोडलं, दादाच्या मागे गेले. दादाच्या मागे गेल्यानंतर कालच्या निवडणुकीत 31,000 उताना पडले की दादापाशी पद गेली. मग भाजपमध्ये गेले. आता उमेश दादाने सांगितलं मग कोण कोण भाजपमध्ये गेलं. मानेही गेला, हे बी गेले, राजन पाटील तिकडे काय, ही बी माने गेले, दुसरी बी माने, तुमचे उत्तरचे माने गेले. त्यांना तर दादा घेत नव्हते. महाराष्ट्रामध्ये अशी कधीच घटना घडली नाही की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यालयाच्या बाहेर बोंबाबोंब आंदोलन करत होते की ह्या बाबाला घेऊ नका. त्या तुमच्या सुभाष देशमुख तुमचा भाचा आहे, त्या सुभाष देशमुखला झोपेत असतानाच ह्यांचा प्रवेश झाला. बापूला टीव्हीवर बातमी कळाली, आला मी आमदार, माझा विरोध असताना याला घेतला होता कसा. माझी बापूजी तुमच्या नातूच्या लग्नात गाठ पडली होती. अहो बापूला म्हणलं, बापू सावध राहा, रात वैरेचे म्हणलं, सगळा चोराचा बाजार म्हणलं भाजपमध्ये यायला लागलाय. आम्ही भेट नाही दादा, आमचा डीएनए. आम्ही 35 वर्ष कळवट शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम केलेली माणसं आहे. 1990 सालची कमळाबाई तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही. ती कमळाबाई वेगळी होती, आताची कमळाबाई लय वेगळे. RSSचा कार्यकर्ता तिथे बसतो दादा आणि पालकमंत्री धडे देतो. जे पहिले 2 टाइम काँग्रेस तर्फे निवडून आले, जे आता दुसऱ्यांदा भाजप तर्फे निवडून आले, म्हणजे राजकारणाचा प्रोत हा संपून गेलेला आहे. विकासासाठी आम्ही पक्ष बदलला, हे धांदाच खोटं आहे दादा. काका, हे सगळं खोटं आहे. काकांनी पक्ष बदलला ही टीका कधीच काकांवर होत नाही, कारण काकांनी पवार परिवार सोडलाच. त्यांचं पुरं आयुष्य हे पवार फॅमिली बरोबर गेलं. दादा असतील, अजित दादा असतील, ते काय वेगळे नाहीत. वेगळे असले असते तर पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढले नसते, पुण्यामध्ये एकत्र लढले नसते. अनेक ठिकाणी आता उद्या जिल्हा परिषदमध्ये काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून काकांनी पक्ष बदलला ही चर्चा कधी जिल्ह्यामध्ये झाली नाही लक्षात. पण काकाला सुद्धा भाजपामध्ये चला म्हणून त्यांचा भाचा बी घरी येऊन बसला होता. आणि माझी DPTCला गाठ पडल्यावर म्हणलं, अहो तुमचीच अडचण करायला लागले तर मामाला कुठे घेऊन चाललाय. सुभाष देशमुखाची माझी गाठ पडली त्या नियोजन भवनला, हे लगेच घरी आणले. म्हणले काका चला माझ्या बरोबर भाजपमध्ये. तुमची तिथं अडचण आहे म्हणलं, आता तुमच्या तर बोकाटी मानेला आणून बसवलाय. बांधवांनो, उद्याची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. मी आमदार म्हणून काकासाहेबांनी 50-55 वर्षाची राजकीय कारकिर्दी या उत्तर सोलापूरमध्ये घालवली. कधी निवडणूक पराभूत न होणारे काका 10-11 वेळेला सरपंच ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असा प्रदीर्घ प्रवास काकांनी केला. आता या वयामध्ये काकांची ही शेवटची निवडणूक. ते उभारतच नव्हते, पण आम्ही हट्ट केला. म्हणलं आम्हाला तिथे झेडपी शेलार मामाच्या भूमिकेत तुम्ही पाहिजे.
तुम्ही निवृत्ती कशी घेताय? अजून पवार साहेब राज्यसभेत जातात म्हटलं. पवार साहेब तुमच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठे आहेत मला वाटतं. हा म्हणजे काकापेक्षा पवार साहेब 1 वर्षांनी मोठे असताना सुद्धा देशाच्या संसदेमध्ये जातात. पवार साहेब जातात म्हणल्यावर मग तुम्ही कसं काय घरी बसता? कारण ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. मोहोळचा आमदार म्हणून 10 जिल्हा परिषद गण हे माझ्या मतदारसंघात येतात, मोहोळ मतदारसंघात. त्यात उत्तर सोलापूरचे 3, मोहोळ तालुक्यातनं 6 आणि पंढरपूरच्या 17 गावातून 1, जिथे मी राहतो. बांधवांनो, विकासाच्या बाबतीमध्ये पायाला भिंगर लावून मतदारसंघात फिरतो. एखादी शारीरिक शस्त्रक्रिया झाली तर 2-4 महिने कुठलाही माणूस असेल त्याला विश्रांती घ्यावी लागते. त्याची विश्रांती मला घ्यावी लागली. पहिली माझ्या वजनावर टीका झाली. वजनावर टीका करता करता दादा तुमची भावकी म्हणायला लागली की आता कदाचित मोहोळमध्ये पोट निवडणूक लागली. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला का? तर बोले आमदार साहेबांची तब्येत साथ देत नाही. मला त्या पत्रकारांनी सांगितले की आमदार साहेब, मोहोळमध्ये पोट निवडणूक लागेल म्हणजे तुमच्या मरणाची सुद्धा आता राजन पाटील वाढ बघायला लागली. त्यांचं शारीरिक वजन एवढं वाढलंय की कधीही त्यांना अटॅक येत. मी ताबडतोब दादा पुण्याला रुबी हॉस्पिटलला गेलो आणि शस्त्रक्रिया केली, बॅरेटिक सर्जरी. आता माझं वजन 36 किलो कमी झालं. म्हणजे आता पोट निवडणूक लागणार नाही. नंतर मग नगरपालिकेची निवडणूक लागली. नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा विकासाच्या नावाखाली हे गेले भारतीय जनता पक्षात, कमळ घेतलं, आमच्या विरोधात समोर आले. मी होतो, दादा होतो. मोहोळच्या नगरपालिकेत मी उठाणा पाडला आणि मोहोळचा नगराध्यक्ष आपला निवडून आणला. मोहोळ शहर त्यांच्या हातात जाऊ दिलं नाही. 40 वर्षानंतर मोहोळ आपण दादा ताब्यात घेतो. म्हणजे विधानसभेला आमदार झाल्यानंतर मोहोळची नगरपालिका आपण जिंकली. आताची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. मोहोळमध्ये तर आम्ही काम करतोय. काका रात्री 12 पर्यंत आणि सकाळी 5 वाजल्यापासून तुमचा आमदार पळापळी करतोय, लक्षात ठेवा. माझं नियोजन काय होतं ते मोहोळमध्ये तुम्ही बघितलं. नगरपालिकेला मी दादाला उठायच्या तर दादा गाडीवर बसायचो. दादा म्हणलं मोहोळ शहर यांच्या ताब्यात गेले की म्हणलं सत्यानाश झाला. आपण तालुका ताब्यात घेतलाय, आमदारकी ताब्यात घेतली, आता हे शहर ताब्यात घेऊ, ही नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ. मोहोळ एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं. एखादा शिंदे साहेबांकडे नगर विकास खात आहे. मी 35 वर्ष शिंदे साहेबांबरोबर आहे. आता विकास काय असतो? मी 3000 कोटी रुपयाचा डीपी प्लॅन मोहोळ शहराचा मंजूर करून आणला. आणि दादा डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतर ना डीपी प्लॅन प्रमाणे निधी दिला जातो. भले अजित दादाकडे जरी अर्थ खातं असेल तर वर्षाचं जे बजेट सादर होतं मार्च मध्ये, त्या बजेटमध्ये त्या खात्याला तरतूद केली जाते. प्रत्येक खात्यात नगर विकास असेल, PWD असेल, आणि तरतूद केल्यानंतर ना त्याच्यामध्ये दादा कपात होत नाही. 14-15 हजार कोटीची तरतूद नगर विकास खात्याला होती. आणि जास्तीत जास्त आता नव्या डीपी प्लॅन प्रमाणे दादा आपण या मोहोळ शहराला निधी आणून मोहोळ शहराचा काया पालट करू, एक सुंदर मोहोळ शहर म्हणून आपण उदयास आणतो. निवडणूक झाली, नगराध्यक्ष आपला झाला, पण निधी देणारा शिंदे साहेब आहेत, अर्थमंत्री अजित दादा आहेत. अडचण कसली आता आपल्याला? आता फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि या मोहोळ शहरासाठी खर्च करायचा आहे. तीच परिस्थिती तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती. ह्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या निवडणुका आहेत, लक्षात ठेवा. काय उमेद आहे? हा, आपली मतं फुटली नाही पाहिजे.
तुम्ही गावं सोडू नका आता. आमदार साहेब हिप्परग्यात आला म्हणजे हिप्परग्यात येऊ नका आता. तुम्ही रान मसल्यात थांबा. लक्षात ठेवा. लक्ष म्हणणं शिवालाल नगरला थांबायचं. पण कुठल्याही क्षणी आता या 4-5 दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल. आपल्या कार्यकर्त्यांना आपला गट आपलं गाव सोडायचं नाही. लक्षात ठेवा. कारण ही निवडणूक विधानसभा जिंकली आपण, नगरपालिका जिंकली, पण ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे. पंचायत समितीचा सभापती आपला झाला तर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या ग्रामीण भागात या उत्तरच्या 24 गावामध्ये आपल्याला पोहोचवता येतील. जिल्हा परिषदेचे सदस्य काका स्वतः इथून उमेदवार आहेत. काकाला 50-55 वर्षाचा अनुभव आहे. जिल्हा परिषद कशी पळवायची कशी चालवायची ह्याचा सगळ्यात हातकडी त्यांच्या पाठीची असल्यामुळं या बिबे दारपळ गटातनं काका स्वतः उभारतायत. उमेश दादा मला थोडं मोहोळमध्ये कमी, पंढरपूरच्या बी एका गाण्यातनं कमी, पण मला बिबे दारपळ मध्ये ज्यादा तळ ठोकून थांबायचे. कारण ह्या 2 मानेनी ज्या पद्धतीने लोकांना उल्लू बनवायचं काम चालू केलेलं आहे, आणि ह्या 2 मान्याबरोबर तुमची भावकी, तर तुमची भावकी तुम्ही बघायची आता तिथं. हा नाही, मी आपल्या दादाला नेहमी दादा मी हो दादा तुम्ही पाटील आहे म्हणून बोलतो. आता मला सांगा दादा, तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये कुठलाही माणूस नरखेडला येतो, कुणी येत, कुणी तिथं निवडणुकीला उभारत, त्यांच्यात काय ते पोटो लोटो काय ते नोटोला 400 पद पडले त्या नरखेड. नोटा म्हणजे लोकशाही कशी आहे बघा. नाहीच आम्हाला कोणाला मतदान करायचं तर आम्ही नोटाला करतो, आणि 400 मत त्या नरखेडमध्ये दादाच्या गावात पडली. परंतु लक्षात ठेवा, आमदार म्हणून लोक मला विचारतात, हो दादा नरखेडमध्ये पाटील कसे आहेत हे मला विचारतात, पण आरकरकरच्या पाटलाच्या गावात एका बाईला फॉर्म भरण्यासाठी 21 सिक्युरिटी बॉडीगार्ड आणि 55 पोलीस म्हणजे 76 पोलीस घेऊन एक महिला उज्ज्वला तिथे नावाची अनगरमध्ये नगरपालिकेचा, नगर परिषदेचा, नगर पंचायतीचा फॉर्म भरायला. आपण बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानणारे आपण सगळे कार्यकर्ते हा देश बाबासाहेबांच्या संविधानावरती उभारलेला आहे. मोदी असू दे नाही ते कोणी असू द्या, तिथं झुकावं लागतं संविधानावरती. मला सांगा, अनगरमध्ये एका महिलेला नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी 21 सिक्युरिटी बॉडीगार्ड. ती आता मला सरकारनं 2 पोलीस बंदोबस्तला दिलेले. त्यांना मी म्हणलं दादा ही सिक्युरिटी म्हणजे काय, पोलीस मला माहिती आहे पण ही सिक्युरिटी काय. त्यांनी सांगितलं काका सिक्युरिटी म्हणजे देशाचा प्रधानमंत्री आणि देशाचा गृहमंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला येतो त्याच्या बंदोबस्तासाठी ते सिक्युरिटी बॉडीगार्ड गन मशीनचे बॉडीगार्ड असतात. म्हणजे असे ते लांब लचक घेतलेले गन, म्हणजे एका सेकंदात 50 गोळ्या बाहेर पडते, म्हणजे त्या शरीराची चाळण झाली पाहिजे. असे 21 बॉडीगार्ड त्या उज्ज्वला थिकेचा फॉर्म भरायला, आणि 55 पोलीस अजून तिच्या बरोबर. लाज वाटते दादा मला की मी मोहोळ तालुक्याचा, मोहोळ विधानसभेचा आमदार आहे का जम्मू काश्मीरचा आमदार आहे. हा कुठला आमदार आहे मी, म्हणजे अनगरच्या जम्मू काश्मीर मध्ये. काका मी महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री समोर होते, रेकॉर्डवर आहे, लक्षात ठेवा, मी व्हिडिओ पाठवतो. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय आपल्या
उत्तराच्या भाषणामध्ये मी अपेक्षा व्यक्त करतो, माझ्या गाव माझ्या मतदारसंघात अनगर नगर पंचायत आहे म्हणलं आणि मोहोळ नगर परिषद आहे म्हणलं, अशा 2 ठिकाणच्या निवडणुका लागल्यात म्हणलं. अनगरच्या नगर पंचायत मध्ये एका महिलेला 21 क्युआरटी बॉडीगार्ड, जे आपण मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर असतात, प्रधानमंत्री म्हणून आल्यानंतर असतात, देशाचे गृहमंत्री म्हणून आलेले येतात तेव्हा त्यांना बंदोबस्त असतो, असे 21 क्युआरटी बॉडीगार्ड म्हणजे पोलीस लांब लांब त्या गन मशीन घेऊन, आणि त्याच्या दिमतीला 55 पोलीस, म्हणजे ते 21 आणि हे 55. हो झाले ते गणित किती होत आहे? 76. आला दादा मी आमदार झालो, मला हे काय तर मला असं वाटतं की यायला मी किती नशीबवान आहे की मला 1 पोलीस मला 2 पोलीस माझ्या बंदोबस्त आले. त्या बाईला काय वाटलं असेल दादा? उज्ज्वल थिटेंना काय वाटलं सर? 76 पोलीस घेऊन अनगर नगर पंचायतीमध्ये सकाळी पहाटे 5 वाजता. आता कार्यालय उघडते दादा सकाळी 10 वाजता, पहाटे 5 वाजता काय काम होत? म्हणजे काका ही कसली दादागिरी, हा कसला दहशतवाद आहे? आपण दहशतवाद जम्मू काश्मीर मध्ये ऐकून होतो. माझ्या आयुष्यामध्ये मी दादा तुम्हाला सांगतो, ही अनगर सारखा दहशतवाद उभ्या महाराष्ट्रानं कधी पाहिला नाही. यांना तोड सुद्धा नाही दादा राजकारणामध्ये मत मागायला. ज्यांना स्वतःच्या गावात महिलेला येऊ दिले जात नाही, 2-2 हजार वाहनं लावली जात आहेत आडवी, आणि ज्या वेळेला तिला बंदोबस्त दिला जातो तर तिचा फॉर्म बाद केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तिला अधिकार दिला होता, तिला बाबासाहेबांच्या संविधानानं अधिकार दिला होता म्हणून सरकारनं बंदोबस्त दिला. आणि ज्यावेळी सरकारनं बंदोबस्त दिला, ज्यावेळी ती फॉर्म भरली, ती फॉर्म भरून आल्यानंतर ना तिचा फॉर्म बाद. कसा बाद होतो फॉर्म सांगा ना? त्या फॉर्म मधली काय पानं त्या अनगर नगर पंचायतीमध्ये काका ज्या वेळेला त्यांचे ते काम चालू झालं त्यावेळी दुपारी त्यांनी दरवाजा बंद केला, आणि दुपारी दरवाजा 3 वाजता बंद केला. ती दरवाजा त्यांनी संध्याकाळी 6 वाजताच उघडला. त्या 3 तासात जो खेळ झाला, ती उज्ज्वल थिटेचा फॉर्म बाद केला. आणि मग 17 नगरसेवक बिनविरोध, पाटलाजी सुनबाई बिनविरोध. आणि अशा लोकांची दादागिरी तुम्ही सहन करून घेणार आहात का? फार मुश्किल ते ना. मोहोळची जनता 40 वर्ष वाट बघत होती, 40 वर्ष, की वाटेल त्या परिस्थितीमध्ये याचा माज उतरवायचा आणि आमदार आपल्या विचाराचा करायचा. शहाजीराव पाटलांनंतर ना मोहोळ तालुक्यामध्ये कधीच आमदार झाला नाही, लक्षात ठेवा. बा काका बरोबर ना? शहाजीराव पाटील आमच्या दादांच्या गावची, नरखेडची, आणि त्यांच्यानंतर ना 30 वर्ष या माणसानं दहशतवादाच्या जोरावरती मोहोळचं राजकारण ठेवलं, अनगरचं राजकारण ठेवलं. आपली 24 गावं उत्तरची, हे उद्या ज्याला पाप आणि पुण्य करायची वेळ येईल तेव्हा या अनगरकराचा सत्यानाश करण्यासाठी आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जगलं पाहिजे, जपलं पाहिजे म्हणून चांगला निर्भीड असा आपला आमदार, आणि त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागलं. लक्षात ठेवा. आज आम्हाला चिंता आहे ती हीच चिंता आहे, आम्हाला दुसरी चिंता नाहीये की बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे या तालुक्यामध्ये काम झालं पाहिजे. परंतु आज तशी परिस्थिती नाही काका. मी आज अक्कलकोटला हुगलूरला जाऊन आलो. उमेश दादा, सत्याचा माद आणि मस्ती किती आहे
ती हुगलूरला मी बघितली. माझे एक मित्र होते, त्यांचं 9वं पुण्यस्मरण होतं, ते बी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दादा त्यांना 24 पानंद रस्ते दिले होते. जसे मी 100 पानंद रस्ते आपल्या मोहोळ तालुक्यासाठी मंजूर केले, तसे 24 पानंद रस्ते दादा त्यांनाही दिले होते. आपल्याकडचे रस्ते चालू झाले, आणि मी तसं ती दादागिरी दडपशाही चालू दिलेली नाही. सगळ्याला वटणीवर आणला, अधिकाऱ्यांना म्हणलं पहिलं काम चालू करायचं. परंतु त्या हुगलूर मध्ये 24 रस्ते शेतकऱ्यांसाठी दिले, एक रस्ता 24 लाख रुपयाला. काका तिथल्या बीडीओला दम दिला, याद राख म्हणले हे रस्ते अजिबात करायचे नाही. का तर ते जे परिवार आहे धर्मशेट्टी, तो उद्या राजकारणामध्ये आमच्या विरोधात उभारला नाही पाहिजे. ते सरपंच त्यांच्याकडे होतं, जिल्हा परिषद सदस्य ते होते. त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि रोड ऍक्सिडेंट मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर एखादा माणूस ज्यावेळी घरातला करता जातो त्यावेळी ते घर थोडं मागं पडत जातं. आणि मग येतं नवीन तुमचे जे अक्कलकोटचे आमदार आहेत त्यांचा उदय झाला. आणि व्हिडिओला दम, ग्रामसेवकाला दम, तलाट्याला दम. दादा मी सांगितलं की उद्या ज्याला मंदिराच्या दालनामध्ये बैठक लावा, आचारसंहिता संपल्यावर व्हिडिओ सस्पेंड करा म्हणलं, हराम करू पुढे नका. कारण शासनाने रस्ते लोकांसाठी दिलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत. तुम्हाला रोखता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून संविधान आपलं टिकलं पाहिजे, लक्षात ठेवा. सत्ता यांच्या हातात आहे, तर एवढा उत्मात एवढा माज आहे यांना. आणि हा माज जिरवायचा असेल, विधानसभा आपण जिंकली, आपण मोहोळची नगरपालिका जिंकली, आता जिल्हा परिषदेची निवडणूक महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि या निवडणुकीमध्ये थोडं सुद्धा गाफील राहायचं नाही. जसं आपण लोकसभेला केलं, संविधान बचाव, बरोबर, तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला प्रत्येक कार्यकर्ता, मी वाड्या वस्त्यावरती प्रत्येक भीमनगर असेल, आंबेडकर नगर असेल, एक गाव सोडणार नाही. कारण मी दादांना सांगितलंय की मी काकांसाठी जास्त वेळ मला बीबी दारपडा थांबवावा लागेल. कारण मी यांच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे. 2 माने येऊ दे, नंतर 3 माने येऊ दे. ते माझे आमदार आहेत, मी आमदार आहे, ते पडलेले आमदार आहेत. त्यातल्या एकाला तर मी पाडलेला आहे आणि दुसऱ्याला काकाच्या भरच्यानं पाडलंय, सुभाष देशमुख. त्यामुळे पडीक आमदाराला किंमत नसते. दादा तुमची भावकी बी पडीक आमदारच आहे, राजन पाटील. पडीक म्हणजे लोकांनी नाकारलेला हा माल चालत नाही, म्हणून त्याच्यावर एक शिक्का असतो बघा दादा. तुम्हाला आता पाटील लोकांना आला माहिती. त्यामुळे हे नाकारलेले तिघे आपल्या मतदारसंघातले जे 3 आमदार आहेत, आळेकरकर, पाटील, हे 2 माने, म्हणजे ही एक माने आपला दिलीप माने आणि ती इंदापूरचं एक येडा आमदार. यांनी सांगितलं आमच्या दादानी ग्रामपंचायतची लायकी, सदस्याला लायकी सुद्धा निवडून यायची नसणारा माणूस या काकांनी, या उमेश दादानी 19ला त्याला आमदार केला. त्या मानेची चूक नाही, वैभव चूक खरी यांची. आणि ही चूक त्यांनी दुरुस्त केली आणि मला तिकीट आणलं, मला आमदार केलं. तर बांधवांनो, आज उशीर झालाय. माझ्या माता भगिनी बऱ्याच वेळ, मी तर पहिली तुमची क्षमा मागतो की राईट टायमाला पोचणारा आमदार पहिल्यांदाच आज जरा लेट आला. उमेश दादा उद्या सुद्धा सकाळी 11 वाजता मोठा कार्यक्रम आहे चळ्याला. तब्बल 2 कोटी रुपयाचा निधी मी चळ्यामध्ये दिलाय. त्यातली 1 कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आणि 1 कोटी रुपयाच्या कामाचा उद्या भूमिपूजन सोहळा आहे. त्या 17 गावात आपल्याला त्या चळ्या गावांना 1200 मतं दिली. व्याजासहित परतफेड मतदारांची. आणि तुमची भावकी म्हणते हा तालुका 30 वर्ष मागा गेला. कसा गेला? तुझा आमदार पडल्यावर 30 वर्ष मागा गेला.
आणि तुझ्याकडे 30 वर्ष आमदारकी होती तेव्हा काय 50 वर्ष मागा गेला हा तालुका. लोकांनी दुरुस्त केला की दहशतवाद मुक्त मोहळ करायचं असेल तर राजू खरेला आमदार केलं पाहिजे. 1-2 मतं असेल तर ठीक आहे ना. 31,000 मतांना उतारा पाडला आपण ह्यांना, तरी बिन लाजासाठी तुमच्या गटात फिरते. हा दादा म्हणते ती लोक त्याची 2-3 कामं चालू आहेत दादा, आणि दादा मागं म्हणले ती बरोबर आहे. त्या कामाच्या इन्क्वायऱ्या चालू केलेल्या आहेत, बोगस कामं केलेली आहेत त्या मान्यानं. दादा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला काल सकाळी 1-2 गावची लोक आली होती आपल्या मतदारसंघातली, आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ही 2 गावाला जोडणारा जो रस्ता आहे, हो पाटील मी भावकीकडे वाटा गेलाय म्हणून सांगतो, त्या 2 गावाला जोडणारा जो 3 किलोमीटरचा रस्ता आहे त्याची 2दा टेंडर झाली, त्याची 2दा टेंडर झाली, त्याची 2दा बिले निघाली आणि रस्ताच झाला नाही. त्यांनी एवढा मोठा बंच आणून दिला दादा. मी म्हणलं 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारतो, राज्याच्या बांधकाम मंत्र्याला विचारतो, ज्याने आमच्या तालुक्यातले रस्ते खाल्ले अशा लोकांना भाजपमध्ये कसं काय प्रवेश दिला. बरं अमाऊंट बी मोठे दादा, खडीकरण डांबरीकरण. मी पत्र दिले आज दोन्ही विभागाला, एकदा जिल्हा परिषदेने कारभार केलाय आणि एकदा बांधकाम खात्यानं कारभार केलाय. पण असं एक उदाहरण नाही दादा, अनेक उदाहरण आहेत काका. त्या जेलमध्ये अर्धे अधिकारी जेलमध्ये बसवावे लागतील आणि अर्धे ठेकेदार जेलमध्ये बसवावे लागतील, अशी परिस्थिती आहे. ही जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला धक्का बसला दादा मला. आणि त्याच गावात आपली परवा सभा झाली, तिथून ते 5 किलोमीटरवरती गाव आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या मोहोळ तालुक्यामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि तुमची भावकी आमच्यावर आरोप करते की हा तालुका 30 वर्ष मागा गेला. हा रस्ता तू खाल्लं, टेंडर केली, बिलं काढली आणि रस्ते केलं नाही. तू जर रस्ता करत होता तर हा तालुका मागा जात होता का काका? म्हणजे इतकं निर्लज्ज उत्तर त्या कुरुलच्या सभेत माझे आमदार राजन पाटलांनी दिलं. आणि उद्या त्या मी चवे गावामध्ये उद्या सकाळी 11 वाजता माझ्या शुभास्ते उद्या ज्याला त्याचा नारळ फुटतो दादा, प्रशांत परिचारिक बेत त्या कार्यक्रमाला माझ्या बरोबर. तब्बल दादा आपण 2 कोटी रुपये त्या चवे गावामध्ये दिले. प्रत्येक गावामध्ये आपण निधी देण्याचं काम करतोय. कदाचित मी हिप्परगेला 10 लाख रुपये दिले असतील काका, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये व्याजा मुदला सहित व्याज सहित तुमची सगळी परतफेड केली जाईल. लक्षात ठेवा, हा 10 लाखावरती आपण समाधान मानणार नाही, तर हिप्परगाच्या आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे तुम्ही सांगाल, 2 ताई आमचे सरपंच आहेत त्यांनीही सांगावं, आपण कुठल्याही गोष्टीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही. आपण काम करणारा माणूस आहे काका, फक्त काम करणारा माणूस असला ना तर मंत्रालय पळवणारा माणूस पाहिजे. ताई मी मंत्रालय पळवणारा माणूस आहे, हा असं हल्लं पाहिजे मंत्रालय. आणि आपल्या मोहोळकडे कसं काय येईल, मग ते पाण्याचे रस्ते असतील, कसा निधी आणायचा मला माहिती ना. मी निधी आणतो ताई आणि प्रत्येक गावाला निधी देतो. तो कसा आला, काय आला आपल्याला माहिती नाही. शेवटी मुंबईला जाताना खंडाळ्या घाटातून ते लोणावळ्याच्या घाटातून जावं लागते, काय आकाशातून जावं लागते आपल्याला. पण निधी आणतो, कामं करतो. काका तुमच्या सुद्धा उत्तरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं आता चालू केलेली आहेत. तुम्ही सांगितली ते बी केलेले आहेत. दलित वस्तीमध्ये कामं आपण केलेली आहेत, आता चालू केलेली आहेत. काही कामं जे कालच्या पावसामध्ये प्रचंड मोठी हानीदादा झाली होती, त्याच्यामध्ये 1-2 गाव आहेत, त्याही गावाला आपण निधी ताबडतोब मंजूर करून त्याही गावाच्या विकासासाठी आपण खर्च करतोय. तुमचा आमदार स्वस्त बसत नाही. कुठलं का खातं असं ना, त्या खात्याकडून या मतदारसंघासाठी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी
सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंच उंच झालं पाहिजे, उंचावलं पाहिजे. त्याच्यासाठी जे जे मला करता येईल ते सगळे प्रयत्न करून ते कामं आणून ती कामं चालू केली तर गावाचा विकास होतो. आणि विकासाबाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही. अधिक वेळ आता घेणार नाही आपला. काका विविध गटातून उभारलेले उमेश दादा, माझं बी सांगणं आहे, आमदार म्हणून माझंही तुम्हाला ऐकावं लागेल. आपल्या ताई, तुझं नाव काय? काजल जगताप यांना दादा काका बरोबर या गाण्यातनं पंचायत समितीला आपल्याला उभं करायचे. आणि आजच त्यांना हे दोन्ही उमेदवार, आता तिसरा अजून कोण जोडीदार ते काका ठरवतील. पंचायत समितीचा अजून दुसरा जो उमेदवार आहे ते तुम्ही काकापासून ठरवा. पण काकाच्या जोडीला हे इंजिनियर मुलगी का असावी त्याच्या पाठीमाग कारण आहे. दादा, आपल्याला बहुजन समाजाचं राजकारण करायचं आणि आपल्याला दाखवायचं आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारी कार्यकर्ते. पवार साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, काका असतील, तुम्ही असाल. आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि त्या विचारावरती जगणारे कार्यकर्ते. त्याच्याबरोबर काका बरोबर माझी भीमाची लेख जोडीला देऊ. दुसरा एक जी गण आहे त्या गणातून काका ठरवतील एक कुठलाही कॅन्डिडेट आणि तिन्हीच्या तिन्ही आपले कॅन्डिडेट. मी जास्त काय बोलणार नाही तुम्हाला सांगतो, कारण सर्वात जास्त मी बीबी दर्पणमध्ये थांबणार आहे. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काकाला त्रास देण्याचं काम केलं हे यशवंत माने. मी आमदार झालो, मोळमध्ये आपण वरून फिरलोय त्यांना. पंढरपूरच्या 17 गावाकडे तर मी फिरकू बी देत नाही त्याला. मग त्यांनी काय केलं, फक्त इथं उत्तरमध्ये काकाला कसा निवडणुकीमध्ये पराभव करायचा, काकाच्या जवळची माणसं कशी फोडायची, पैसे द्यायचे, आम्ही शिल्लक दाखवायची, आमदार असताना केली. आता तरी सुद्धा तुम्ही बघा, जास्त कुठं नसतो तो, नरखेड गटात नसतो, आपल्या इकडे नसतो, जास्त उत्तरमध्ये असतो. त्याच्यामुळं आपल्याला आपली चाल असे दाखवायचे ह्या निवडणुकीत ती इंदापूरच्या अलीकडे पुन्हा आलाच नाही पाहिजे, लक्षात ठेवा. असा मोठा हबळा आपल्याला ह्या निवडणुकीत उमेश दादा त्याला द्यायचा आहे. तुम्ही मोहोळला थांबा, मी इकडे थांबतो, येतोय कसा तीच बघू आपण, लक्षात ठेवा. आणि म्हणून नाही आपल्याला दादा आपण मोहोळमध्ये त्याला खुलं चॅलेंज आहे. त्याला विधानसभेत तुमच्या भावकीला पाडलं, नगरपालिकेत मोहोळच्या त्याला पाडलं, अनगर तर मी सांगितलंय विधानसभेमध्ये ते जम्मू काश्मीरमध्ये, माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर नाही, भारतातच नाही. हा, मग ते माझ्या मतदारसंघात असलं तर माझी कुठली बी आई बहिणी जाऊन फॉर्म भरली असतील ना निवडणुकीचा. त्याला 76 पोलीस घेऊन जावं लागले त्या महिलेला. मग ते जम्मू काश्मीरमध्ये आहे ना. त्याच्यामुळं दादा आपल्याला ही निवडणूक तुम्ही मोहोळमध्ये कुठला नरखेड कुरुलच्या नदी लागून तुम्ही इकडे दुर्लक्ष करू नका बीबी दर्पणकड. आणि उत्तरला बी आपल्याला तेवढंच लक्ष द्यायचं, लक्षात ठेवा. आणि त्यातलं त्यात काकांकड आणि काकाच्या जोडीला माझ्या ताईला आणि अजून एक तुम्ही जो चॉईस केलेला उमेदवार आहे तो उमेदवार, अशी 2 पंचायत समितीचे आपले सदस्य या बीबी दर्पण गटातनं आणि काका आणि सगळ्यात तुमचा जो बीबी दर्पण मध्ये लाडका असणारा जो तुमचा नेता आहे त्याला काका बोलवून घ्या. आपल्या दादाला म्हणतो, कोण आहे लाडका नेता माहिती आहे तुम्हाला? हा, अजिबात वळवळ केली नाही पाहिजे, आपल्या वरातीतच आपल्या बरोबर आला पाहिजे, लक्षात ठेवा. हा, बस बाकी नाही. आता ही माणसं नाही तर काय होते माहिती का दादा, कामं सगळी दादाकडनं. मी तर एखादा शिंदे साहेबांशी मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी भांडलो. या सोलापूरच्या SP ला 2दा फोन लावला. काका त्या बीबी दर्पणला कधीच पोलीस बंदोबस्त लागला नव्हता. 200 पोलीस अशी तिथून शिटी मारून ती काय रेप राईड करायला लावली मी या बापून आणण्यासाठी. दादा तुम्हाला खाजगीत सांगतो, मी जर 2 वेळा शिंदे साहेबांकडनं फोन केल्यानंतर मला तिसऱ्यांदा ऍडिशनल SP तुमचा जाधव होता, हिम्मतराव जाधव.
दादा त्यांनी मला फोन करून सांगितलं, आमदार साहेब बोरीला मुख्यमंत्री साहेबाचा फोन आलाय म्हणून आम्हाला काय बोलता येत नाही म्हणला. खरी परिस्थिती जर सांगितली त्यांनी मला दादा सांगितलं, ऐका आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करणारा माणूस आहे दादा. मी पोलिसांचं ऐकलं नाही, परंतु आपल्या माणसावर हल्ला झालाय, त्या कुठले बी आरोपी असतील त्यांना अटक झाली पाहिजे, ही भूमिका माझी काका राहील, लक्षात ठेवा. आणि 2 वेळेला कोण असं सांगा, मी त्यावेळेला आमदारी नव्हतो दादा, साधा कार्यकर्ता मी, पण शिंदे साहेबांकडे माझी इज्जत होती. 2 वेळा साहेबाच्या केबिन मध्ये गेलो. साहेब म्हणले सोलापूरच्या एसपीला फोन लावून म्हणलं आपल्या एका सरपंचावर खुनी हल्ला झालाय आणि त्याच्या मारेकऱ्याला वाचवलं पाहिजे म्हणलं, अटक झाली पाहिजे म्हणलं. आणि आपल्या सर नाही तर उद्याच्या आपल्या शिवसेनेत कोण काम करणार नाही. साहेबांनी ताबडतोब फोन केला. 3ऱ्या दिवशी पुन्हा दादा फोन केला, पूर्ण बंदोबस्त टाईट केला आणि काका आम्ही संरक्षण देण्याचं काम केलं. म्हणून दादांना म्हणलं की मी तर माझ्याकडे तर ते येतातच, मी त्यांना मदत करतोय, पण जास्त दादाकडे लाड आहे, उमेश दादाकडे. त्यामुळे दादाने ती जबाबदारी घ्यायची की आपल्याला एक माणूस महत्वाचा आहे. हे का सांगतो, यावर सगळ्या लोकांच्या साक्षीने सांगतो दादा, ही लढाई जी उद्याची आहे त्या लढाईमध्ये एक माणूस आपला महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून बांधवांनो, आपण एवढी रात्र झाली, सगळे बसला, माझ्या माता भगिनी सगळ्या बसल्या. कदाचित मी 10 लाख रुपयाच्या निधीची सुरुवात ही हिप्परगा गावात आज केलेली आहे. याही पुढं जे आपली विकास कामं असतील ते विकासाच्या कामामध्ये कुठेही मी कमी पडणार नाही. राहुल तू असेल, आपले सगळे कार्यकर्ते, सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्यांना विश्वासात घ्या. गटातटामध्ये पडू नका. गटातटामुळं आपली चळवळ सगळी संपून गेलेली आहे, लक्षात ठेवा. आपल्यात लढण्याची ताकद असेल तर आपला कोणच नाद करत नाही, म्हणून सगळ्यांना बरोबर घ्या. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ही भूमिका ठेवली की आपला कार्यकर्ता इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. आणि गावाच्या विकासासाठी सरपंच असतील, आपले काही बाकी ग्रामपंचायत सदस्य असतील, याही हिप्परगा गावाच्या विकासासाठी आपल्या सरपंचांनी सांगू द्या, आपल्या ग्रामपंचायत सदस्यांनी हिप्परगातल्या सांगू द्या, आपल्या वस्तीवरच्या आपल्या लोकांनी सांगू द्या, जी काही कामं असतील ती ताबडतोब मार्गी लावून हिप्परगा गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा शब्द मी आपल्याला देतो. आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.